नमस्कार मंडळी. हॅपी ॲनिव्हर्सरी. काही ना दोनदा ॲनिव्हर्सरी असते. चला तर आज आपल्या व्हिडिओची सुरुवात ह्या 5:30च्या अलारामपासून झाली आहे. आज मी लवकर उठली आहे. तशी तर रोजच लवकर उठते, स्वराची सकाळची स्कूल असते, पण आज थोडा खास दिवस आहे. म्हणजे आज श्रावणातला पहिला शुक्रवार आहे, वैभवलक्ष्मीचं व्रत आहे. त्यातली सकाळची घरातली कामं आणि सगळं काही करायचं आहे. चला. नमस्कार मंडळी. चला तर आज लवकर जेवणाला सुरुवात केली आहे. इथे आपली छान खीर बनती आहे. तांदळाची खीर बनवते आज. आणि भेंडीची भाजी इकडे बघा धुवून ठेवली होती, ती आता कापायला घेतली आहे. ही भांडी घासायची आहेत देवाची आज. आणि आज आहे ना मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर बघा असा हा नारळ मी ह्या टोपामध्ये ठेवून दिला आहे, तो छान ओलला राहतो. मग हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी अंकिता तुमचं ह्या छान नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. चला तर व्हिडिओची सुरुवात सकाळी 5:30 वाजल्यापासून झाली आहे. त्याच्यानंतर स्वरा गेली, आहो गेले, घरातली छोटी मोठी जी कामं करायची होती ती करून झाली. आता किचनमध्ये आली आहे. तुम्हाला दाखवलंच ना की आज छान खीर बनती आपल्याकडे. तर खीर बनली आहे आणि छान इकडे भेंडीची भाजी कापून ठेवली आहे. ही बघा भेंडीची भाजी कापून ठेवली आहे. भात बनवायचा आहे आणि मस्त सांबार बनवणार आहे. मी सांबार बनवणार आहे आणि बरोबर भात, चपाती आणि ही छान खीर इकडे मी फोडणी दिली आत्ताच खीरला, ती बनवणार आहे. कारण की आज आहे ना मी संध्याकाळी छान पूजा करणार आहे. तर श्रावणातला आज पहिला शुक्रवार आहे आणि वैभवलक्ष्मीचे व्रत मी आजपासून चालू करते आहे. तर 11 शुक्रवार मी हे व्रत करणार आहे, म्हणून आज व्रताला सुरुवात आहे. पहिला शुक्रवार आहे माझा. दुसरी गोष्ट, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणजे 19 वर्ष पूर्ण होऊन आज 20 वर्ष चालू झालं आहे. तर असं हे छोटंसं आज व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करते आहे. तर व्हिडिओमध्ये एक छोटीशी पूजा असणार आहे आणि आमचं लग्नाचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन असणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. नेहमीप्रमाणे लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर किचनमधली सगळी कामं म्हणजे जी मला जेवण करायचं होतं ते सगळं करून घेतलं आहे. फक्त चपाती राहिली आहे. चपाती आम्हाला गरम गरम आवडते, तर मी चपाती नंतर करणार आहे. आणि बाहेर येऊन ही अशी मस्त छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे. चला तर आता माझी तयारी छान झालेली आहे. दही घेतलं, मला भूक लागली आता. तर मी अशी ही छान साडी घातली आहे आणि इथे तयार झाली आहे. नमस्कार मंडळी. तर आपण बघितलं की माझ्या मंगल कलशाच्या नारळाची शेंडी सुकली होती, तर आपण तो नारळ बाजूला ठेवला होता आणि आपल्याला नवीन मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर आज आहे शुक्रवार, वैभवलक्ष्मीचे माझे उपवास पण आहे. आज पहिला उपवास आहे, मी 11 शुक्रवार करणार आहे. तर चला इथे मी मंगल कलशाची स्थापना करते. नवीन नारळ आणलाय. तर बघा ह्या पद्धतीने ह्या नारळाला पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे तो ओलसर राहतो व्यवस्थित. तर चला मी स्थापना करते आणि तुम्ही बघा, थोडीफार माहिती मी नक्कीच तुम्हाला सांगते. या. चला तर मंगळ कलशाची स्थापना करण्यासाठी मी इथे तांब्याची मोठी कळशी घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पितळेची किंवा स्टीलची कळशी असेल तरीही चालेल, पण शक्यतो आपण तांब्याचीच कळशी वापरायची आहे. पाणी वरतीपर्यंत भरण्याचं कारण आपण त्यामध्ये नारळ ठेवणार, तो नारळ अगदी ओलसर राहिला पाहिजे. नंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 रुपया, सुपारी, हळद कुंकू, अक्षता, दुर्वा आणि 1 फूल टाकून घ्यायचं आहे. नंतर इथे मी आता विड्याची 5 पानं लावून घेते आहे. आंब्याची पानं लावू शकता तुम्ही. आंब्याची पानं किंवा विड्याची पानं अशी ही दोन्हीही पानं आपण इकडे वापरू शकतो.
मंगळ कळशाची स्थापना आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची असते. हा वार अगदी देवीसाठी चांगला असतो. ह्या मंगळ कळशाला आपण कुलदेवतेचं स्थान देतो आणि आपल्या घरच्या कुलदेवतेचं आपण ह्या मंगळ कळशाद्वारे पूजा करत असतो. त्यामुळे आपल्या देवघराच्या डाव्या साईडला हा मंगळ कळश स्थापन केलेला अगदी योग्य असतो. बघा, इथे मंगळ कळश स्थापना करायच्या खाली मी तांदूळ ठेवले आहेत. तांदळाची एक रास करायची आणि त्या राशेवरती आपण हा मंगळ कळश ठेवायचा आहे. तांब्याला छान स्वस्तिक काढून घ्यायचं आणि आता हा छान मी नटवून घेते आहे, कारण माझ्याकडे इथे आईचं मुकुट आहे. कळशाचा वरचा भाग असतो त्याला मुख बोलतात. त्यामध्ये विष्णूंचा वास असतो. दुसरं म्हणजे जो कळशाचा मानेचा भाग असतो त्यात शिवांचा वास असतो, म्हणजे शंकर भगवानचा वास असतो. आणि बघा, जो खालचा भाग असतो त्यामध्ये ब्रह्मांचा वास असतो, म्हणजे ब्रह्मदेवांचा वास असतो. आणि जेव्हा आपण हे श्रीफळ ते आपण ह्या विष्णूंच्या मुखात ठेवतो. श्रीफळ म्हणजे काय? श्रीफळ म्हणजे श्री म्हणजे महालक्ष्मी, म्हणजे आपली देवी, म्हणजे आपण देवीचं स्थान आपण विष्णूंच्या मुखांमध्ये ठेवतो. अशा प्रकारे तिन्ही देवांचा आणि देवीचा हा मंगल कलश म्हणजे मंगळ कळशामध्ये त्यांचा वास असतो. अशा प्रकारे मी इथे मंगळ कळशाची छान स्थापना करून घेतली आहे. आता आजूबाजूचं जे फोटो आहेत, बांगड्या आहेत आईच्या, एक ओटीचं सामान ठेवते आणि पाणी आणि खडीसाखर इथे नैवेद्यासाठी नेहमी ठेवत असते मी. आणि आता दिवा लावून अगरबत्ती पाया पडून घेते. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. चला तर अशा प्रकारे आईचं रूप अगदी सुंदर निखरून आलं आहे आणि अशी माझी छान मंगळ कळशाची स्थापनाही करून झालेली आहे. आता मी वैभवलक्ष्मीची खाली पूजा मांडून घेतली आहे आणि आता बाजूला छान रांगोळी काढून घेते आहे. रांगोळीमध्ये पिवळा आणि लाल रंगाचा वापर केला आहे. रांगोळी खूप छान दिसते आहे. त्यामुळे चला तर आता बाहेरचे दिवे लावायचे आहेत. तर म्हटलं पहिला बाहेर दिवे लावून घेते आहे. बाहेर पण दुपारीच छान रांगोळी आणि हळदीचं लेपन केलं होतं. आता छान दिवे लावून घेते बाहेरसुद्धा. बघा, आजचा भरपूर कामाचा दिवस होता आज हा. म्हणजे सकाळपासून कामं चालूच आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप जर कामं केली ना तर आपली कामं अगदी वेळेवर पूर्ण होतात. तर आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि माझी अगदी व्यवस्थित सगळी कामं झालेली आहेत. आता मी इथे दिवे लावून घेते आहे. छान मला आता पूजा करायची आहे. तर इथे वैभवलक्ष्मीचं झालं, मंगळ कळशाची स्थापना झाली, देवांपुढे मी दिवे लावले, बाहेर दिवे लावले, म्हणजे अगदी माझी सगळी कामं झालेली आहेत. चला आता दिवाबत्ती करून घेते. चला तर बाहेर आत घरभर घंटानाद करून देवांच्या पाया पडून आता इथे वैभवलक्ष्मीची पूजा करायला मी बसली आहे. तर अगोदर छान सगळं मांडून घेतलं, नंतर दिवे लावले, अगरबत्ती लावलं, धूप लावलं. आता मी पूजा स्टार्ट करते आहे. तर जो मंगळ
जो आपण कळश ठेवतो, पाणी भरलेला लोटा ठेवतो, त्यावर एक वाटी ठेवायची असते आणि आता तिथे पूजा करून घ्यायची. म्हणजे आपण देवीला लाल रंगाचं फूल वाहायचं, 1 रुपयाचं नाणं आणि एक सोन्याचा कुठला दागिना तुमच्याकडे असेल तो लावून, हळद कुंकू लावून, लक्ष्मी स्तवन म्हणून आपण इथे छान आईची पूजा करून घ्यायची. चला, आईचा आज पहिला शुक्रवार आहे म्हणून आईसाठी मी इथे ओटीचं सगळं सामान घेऊन आली आहे आणि आज आईचा पहिला शुक्रवार असल्यामुळे आईची इथे ओटी भरून घेते आहे. चला, तर इथे आईची ओटी भरून झाली आहे आणि आईला नमस्कार करून आता मी पोथी वाचायला घेतली आहे. पण पोथी वाचायच्या अगोदर पुस्तकात भरपूर सारी गोष्टी लिहिलेल्या असतात. म्हणजे आपल्याला इथे श्रीयंत्राला पहिला नमस्कार करून घ्यायचा आहे. नंतर 9 देवींची इथे विविध नावे आहेत त्यांना नमस्कार करून घ्यायचा आहे आणि नंतर लक्ष्मी स्तवन म्हणायचं आहे आणि मग आपल्या कथेला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे मी अगदी छान माझी पूजा मांडून वाचून पूर्ण केलेली आहे. मनाला अगदी समाधान वाटत आहे. चला, तर आता पोथी वाचून मी छान आरती करून घेतली आहे आणि इथे तुम्हालाही आरती देत आहे. तुम्ही पण अगदी छान नमस्कार करून घ्या. चला, तर इथे माझी आरती करून झालेली आहे. नैवेद्यासाठी मी मगाशीच खीर बनवली होती आणि आता इथे माझी चपाती राहिली आहे, ती चपाती करून घेतली आहे. आहो आले आहेत आणि म्हटलं चला आपण दोघं मिळून आज इथे छान नमस्कार करून घेऊया. कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि ही अशी छान सुरुवात केली आहे. तर आईला तेच म्हणते, असंच छान आम्हाला सुखासमाधानाने आणि भरभराटीने नक्कीच ठेव. तुझा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू दे. चला, तर आपल्या व्हिडिओचा एंड ऑफ द डे म्हणजे सगळ्यात शेवटचा क्षण हा मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. म्हणजे ॲनिव्हर्सरी, थोडंसं सेलिब्रेशन. तर दिवस आता संपलाच आहे म्हणायला हरकत नाही, हो की नाही? अरे यार, हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी. चला, छान केक कापून झाला, दोघांना एकमेकांना केक भरवून झाला आणि आता गिफ्टची वारी आली आहे. तर मी तुम्हाला दाखवलीच होती, मिशोवरून मी साडी मागवली होती, म्हणजे आहोंनीच मागवली होती. तर त्यांना मी म्हटलं की ह्या साडीवरती हळद कुंकू लावून मला ही साडी तुम्ही गिफ्ट करा. म्हणजे हे चांगलं असं असतं, चांगलं असतं की अजून साड्या वाढतील माझ्याकडे. चला, इथे छान मला गिफ्ट भेटलेलं आहे, मग आहोंचा तर आशीर्वाद पाहिजेच ना.
चला तर आजचा दिवस खूप छान गेला. वैभवलक्ष्मीची पूजा झाली आणि आमचा ॲनिव्हर्सरी थोडंसं सेलिब्रेशन केलं. अहोंनी छान मला साडी दिली. तुम्हाला पण दाखवली आहे ही साडी मिशोवरून मी मागवलेली. आणि हो, माझं गिफ्ट बॅलन्स आहे तुमच्याकडे. तर आहे ना, ते मी कधी देणार माहिती आहे का? आमची आहे ना 2दा ॲनिव्हर्सरी असते. तर ती 2 तारखेला पुन्हा एकदा ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा मग मी माझ्याकडून गिफ्ट आहोंना, हो की नाही? चला, तर छान वाटला. आणि व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. तर ह्या व्हिडिओमध्ये अगदी एक छोटीशी मी वैभवलक्ष्मीची पूजा दाखवली आहे आणि आपलं मंगल कलश त्याची स्थापना कशी करायची हेही तुम्हाला सांगितलं आहे आणि आमचं एक छोटंसं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.